अरे विके, मला वाटलं नव्हतं तू माझ्या संग असं वागशील. अरे सिद्ध्या मी काय केलंय? काय केलंय? अरे वा विके, किती भारी नाटक करतो रे तू. अरे नाटक? अरे पण अरे भाड खाऊ, तोंडाव हाजी हाजी माग दगलबाजी. मित्राचे नाव कळलं की तू? अरे सिद्धेची विकी चेवढं कोण पाडणं चालू आहे? अरे मला माहिती ना तुला कोणी काय सांगितलेलं आहे. त्याला आत्ता इथं बोलून घेतो आणि काय असेल ना ते खरं खोटं करून घेतो. अरे सिद्ध्या, आपण लहानपणीचे मित्र आहे रे. तू लोकांचे ऐकून माझ्या कानाखाली आणली. तुला माझ्यावर एवढा सुद्धा विश्वास नाही राहिला का? अरे सिद्ध्या, तुम्हाला एकदा तरी विचारावं लागत होतं. अरे तो तर तुझ्या जीवनात आत्ता आलाय. आपण लहानपणापासून आपण सोबत आहे. ए विके, मला लय ज्ञान पाजू नको. मला कोणा संग राहायचंय कोणा संग नाही हे माझं मी बघून घेईन. चल. अरे पण ए विक्या, अरे तो सिद्ध एवढा कोण तन करून गेला? अरे सोन्या, काय सांगू तुला, त्याच्या जीवनात एक नवीन मित्र आलाय. त्याने ना माझ्याबद्दल त्याचे कान भरून दिलेत. पण तुला सांगतो, त्याला आहे ना मी एक दिवस तरी हिसका दाखवणारच आहे. विक्या, तुला एक सांगतो, कोणाला काहीच बोलायचं नाही. फक्त लक्षात ठेवायचं आपल्या सोबत कोण कसं वागतंय. कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहिलेलं कधीही चांगलं. कारण लोक खोटं बोलून मन जिंकतात आणि आपण खरं बोलून त्यांच्यापासून दूर होतो. खरं आहे राव सोन्या.